हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण पाणीपुरीच्या पुऱ्या करणार आहोत आणि दोन प्रकारच्या बघणार आहोत, एक रव्याची आणि एक गव्हाच्या पिठाची. तर सुरुवातीला रव्यापासून बघूया. तर 1 कप रवा घेतला आहे, म्हणजे 1 वाटी रवा घेतला आहे. त्याच्यामध्ये पाव वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही मैदा देखील वापरू शकता. गव्हाच्या पिठाऐवजी मैदा वापरला तरी चालतो. आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि याच्यामध्ये तेलाचं मोहन वगैरे काहीच वापरणार नाही आहे आपण. याच्यामध्ये एकदम कडकडीत गरम असलेलं पाणी टाकायचं आणि छान असं पीठ मळून घ्यायचं. आणि पाणी टाकताना एकदम थोडं थोडं पाणी टाकायचं, कारण पीठ मळताना आपल्याला एकदम असं घट्टसर पीठ मळायचं आहे. असं चपातीला पीठ मळतो तसं अजिबात मळायचं नाही आहे, कारण ते 10 मिनटं ठेवल्यानंतर थोडंसं आणखी सैल पडतं. त्याच्यामुळे एकदम घट्टसर पीठ मळायचं आहे, कडक असं पीठ मळायचं आहे आपल्याला, जेणेकरून पुरी पण छान कुरकुरीत होते. आणि आता एकदम गरम पाणी आहे, त्याच्यामुळं चमच्याने साहाय्याने आपण थोडं थोडं हे मिक्स करून घ्यायचं. पीठ मळताना याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं मोहन किंवा तेलाचा वापर केलेला नाही आहे किंवा सोडा वगैरे टाकायचा नाही आहे. पाणी तेवढं वापरणार आहोत, तेही एकदम गरम पाणी घ्या, जेणेकरून छान असा रवा फुलेल आणि आपल्या पुऱ्या ज्या आहेत म्हणजे त्या छान अशा कडक होतील. तर तिथं अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं. बघू शकता तुम्ही एकदम कडक असं पीठ मळलेलं आहे. आणि 10 मिनटासाठी हे छान असं झाकून ठेवायचं. म्हणजे जे गरम पाण्यामध्ये आपण पीठ मळलेलं आहे, अजूनही पीठ थोडंसं कोमट आहे. मग ते 10 मिनटं झाकून ठेवायचं, जेणेकरून त्याची छान अशी वाफेवर ते थोडंसं हलकंसं सॉफ्ट होईल पीठ. आता इथं बघू शकता पीठ छान सॉफ्ट झालेलं आहे. एकदम पण सैलसर पीठ झालेलं नाही आहे, अजूनसुद्धा थोडं घट्ट आहे. अशा पद्धतीचं पीठ मळून घ्यायचं. अशा पद्धतीने मळल्यानंतरच आपल्या पुऱ्या अशा छान कुरकुरीत होतात आणि बराच वेळ कडक राहतात. तर छोटे छोटे गोळे तयार करून घ्या किंवा एकसारखी आपण जशा पुऱ्या तयार करतो तशी मोठी पारी लाटून त्याच्या कटर असेल किंवा छोटी वाटी असेल किंवा झाकण असेल, अशा छोट्या साईजचं जर असेल त्याने तुम्ही कट करू शकता. फक्त लाटताना एकदम जाड किंवा एकदम पातळ अशी लाटायची नाही आहे, थोडीशी मीडियम साईज त्याची ठेवायची. आणि तेल गरम करताना म्हणजे जेव्हा आपण पुऱ्या तळतो तेव्हा तेल एकदम कडकडीत गरम करायचं आणि गॅस एकदम स्लो करायचा. तेल एकदम कडकडीत गरम झाल्यानंतर गॅस स्लो करायचा आणि ह्या पुऱ्या एकदम स्लो गॅसवर तळून घ्यायच्या. जर तुम्ही फास्ट गॅसवर तळल्या तर त्या पटकन लाल होतील आणि नंतर नरम पडतील. आता इथे मी छोटे छोटे गोळे तयार करून घेतले आणि त्याच्या पुऱ्या एकसारख्या लाटून घेतल्या. गोळे तयार करून घ्यायच्या आधी म्हणजे आपल्याला लाटायला बरं पडतं आणि त्या एकसारख्यासुद्धा होतात. आता प्रत्येक पुरी इथं फुगलेली आहे. बघू शकता खूप छान अशा पुऱ्या टम्मा अशा फुगलेल्या आहेत. आणि एकदम जाड पारी लाटली तर त्या आतून म्हणजे खालची जी पारी आहे ती नरम पडायला सुरुवात होते. तर एकदम जाड पण लाटायच्या नाही आहेत त्या. तर छान अशा खरपूस लालसर अशा पुऱ्या तळून घ्यायच्या एकदम स्लो गॅसवर. थोडासा वेळ लागतो, पण त्या बराच वेळ कुरकुरीत ठेवण्यासाठी ही प्रोसेस करायला लागते आपल्याला. तर थोडंसं एकदम स्लो गॅसवर छान अशा सगळ्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या. कुरकुरीत आणि एकदम लालसर तयार तयार होतात आणि बऱ्याच वेळ ह्या पुऱ्या कुरकुरीत राहतात. तर ही झाली रव्याची पुरी. छान अशा टम्म सगळ्या फुगलेल्या आहेत पुऱ्या. आणि बघू शकता तुम्ही छान प्रत्येक पुरी अशी टम्म फुगलेली आहे आणि कुरकुरीत झालेली आहे. आणि अशी जाड पण नाही आहे, एकदम बाहेर अशा आपण ज्या आयत्या विकत आणतो तशा त्या पुऱ्या झालेल्या आहेत. तर ही रव्याची पुरी खूप छान आणि कुरकुरीत होते. तर नक्की ट्राय करून बघा ही पुरी. आता आपण गव्हापासून पण बघणार आहोत पुऱ्या कशा करायच्या आणि त्या कशा होतात हे देखील तुम्हाला मी सांगणार आहे. त्या बराच वेळ कुरकुरीत राहतात की नाही हे पण बघूया आपण. आता मी इथं 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि त्याच्यामध्ये पण मी मोहन वगैरे सोडा वगैरे काही टाकायचं नाही आहे. याच्यामध्ये गरम पाणीच वापरायचं, एकदम कडकडीत पाणी घ्यायचं आहे. जसं आपण रव्याचं पीठ मळताना घेतलं होतं, म्हणजे रवा मळताना घेतलं होतं तसंच याला देखील एकदम गरम असं पाणी घेऊन छान चमच्याच्या साहाय्याने सुरुवातीला मिक्स करत करत एकदम घट्ट असं पीठ मळून घ्यायचं, जेणेकरून आपल्या पुऱ्या जशा आपल्या रव्याच्या पुऱ्या होतात तसं म्हणजे होतील. तर आता इथे मी गव्हाच्या पिठाच्या ट्राय केल्यात मुद्दाम, म्हणजे मला बघायचं होतं की गव्हाच्या पिठाच्या पण बराच वेळ कुरकुरीत राहतात की नाही. तर इथं आपण रव्याच्या केल्यात त्या खूप छान झालेल्या आहेत. आता ह्या गव्हाच्या बघूया आपण. आता हे पीठ देखील मी एकदम घट्ट मळलेलं आहे आणि 5 ते 10 मिनटं याला पण झाकून ठेवलेलं आहे. कारण गरम पाणी वापरल्यामुळे जेव्हा आपण म्हणजे पीठ मळतो तोपर्यंत थोडासा गरमपणा म्हणजे त्याच्यात कोमटपणा असतो. तर याला झाकून ठेवल्यानंतर थोडंसं हलकंसं सॉफ्ट होतं ते. तर हे पण एकदम घट्टसर पीठ आहे, एकदम सॉफ्ट नाही आहे. तर चपातीला मळतो त्याच्यापेक्षा घट्टच मळायचं आहे पीठ. तर आता इथे ह्याचे पण गोळे करून घ्यायचे किंवा डायरेक्ट तुम्ही त्याची पारी लाटून सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्याची चपाती मोठी अशी पातळ चपाती लाटायची. आणि माझ्याकडं कटर आहे छोटा, त्याने मी याच्या छान पुऱ्या तयार करून घेणार आहे. सगळ्या पुऱ्या छान तयार करून घ्यायच्या आणि मस्त एकदम स्लो गॅसवर तळून घ्यायच्या.
आता या दोन्हींमधला फरक तुम्हाला मी सांगते, म्हणजे रव्याची आणि आपण गव्हाची दोन्ही पण पुऱ्या केलेल्या आहेत. तर गव्हाची पुरी थोडीशी लास्टला नरम पडते आणि रव्याची खूप छान आणि कुरकुरीत राहते. तर मी प्रेफर करेल की रव्याचीच पुरी तुम्ही करा आणि म्हणजे बराच वेळ कुरकुरीत राहते आणि अगदी बाहेर आपण विकतच्या पुऱ्या ज्या आणतो किंवा विकत पाणीपुरी खातो सेम टेस्ट तशी देते ती. तर घरी जर करणार असाल तुम्ही पाणीपुरीच्या पुऱ्या तर मी सांगेन की रव्याच्याच तुम्ही करा, कारण त्या जास्त वेळ कुरकुरीत राहतात. आता गव्हाच्या पण पुऱ्या मी एकदम करून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. तर त्या सेम गव्हात म्हणजे रव्याच्या पुऱ्या जशा तळल्या आपण एकदम स्लो गॅसवर तशाच तळायच्यात. त्या टम्म फुगल्या देखील आणि छान कुरकुरीत झाल्या, पण नंतर त्या नरम पडल्या. गव्हाच्या पुऱ्या देखील कुरकुरीत राहू शकतात, पण काय करायचं एकदम स्लो गॅसवर त्या अगदी म्हणजे लाल होईपर्यंत तळायच्यात, तेव्हाच त्या म्हणजे कुरकुरीत राहतात आणि एकदम पातळ अशा लाटायच्यात. जाड लाटली की त्याची म्हणजे एकदम नरम पडतात त्यानंतर. तर ह्या म्हणजे दोन्हीमधला हा फरक आहे. तर रव्याच्या पुऱ्या खूप छान होतात. तर गव्हाच्या आणि रव्याच्या दोन्ही पुऱ्या आपण करून बघितलेल्या आहेत. त्याच्या दोन्हींच्या डिफरन्समध्ये रव्याच्या पुऱ्या शेवटपर्यंत कुरकुरीत राहतात. तर गव्हाच्या पुऱ्या बघू शकता तुम्ही, काही पुऱ्या फुगलेल्या आहेत, काही पुऱ्या नरम झालेल्या आहेत. तर एकदम स्लो गॅसवर अगदी लाल होईपर्यंत तळल्या तर त्या कुरकुरीत देखील होतात. तर तसेच मी ह्या निम्म्या पुऱ्या ज्या नंतर लास्ट माझ्या लक्षात आलं, तर तशा मी ह्या थोड्याशा एकदम तांबूसर डार्क तांबूसर कलर येईपर्यंत तळल्या, त्या कुरकुरीत झालेल्या आहेत. तर रव्याची पुरी ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.